नमस्कार, आप देख रहे द नया भारत टीवी न्यूज। महाराष्ट्र अंधविश्वास उन्मूलन समिति धुले शाखा ने 8 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर धुले केंद्रीय बस स्टेशन पर महिला कंडक्टरों, यांत्रिक श्रमिकों, सफाई कर्मियों, क्लर्कों को सम्मानित किया। महाराष्ट्र अंधविश्वास उन्मूलन समिति धुले शाखा ने इस अवसर पर उन्हें गुलाब के फूल, उपहार और जलपान से सम्मानित किया। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की सबसे पहले महिलाओं को शुभकामनाएं। इस अवसर पर महिलाओं को उनके अधिकारों के प्रति जागरूक करने, साथ साथ महिलाओं को सशक्त बनाना और उनमें आत्मविश्वास पैदा करना जरूरी है। महिला दिवस पर पुरुषों को भी महिलाओं के नेतृत्व में भाग लेने की जरूरत है। पुरुष नशे के आदि लोगों का इलाज के लिए अंधविश्वास उन्मूलन समिति काम कर रही है। अंधविश्वास महिलाओं को परेशान कर रहा है। आस्था, पूजा, देव धर्म का पालन करे लेकिन पिता की बात न माने। कई पिता जेल में है। अविनाश पाटिल ने कहा कि महिला दिन के लिए हर घर में एक महिला का योगदान होता है। घर महिलाओं की मेहनत से चलता है। पाटिल ने कहा कि घर पर काम करने वाली महिलाओं की मेहनत की सराहना नहीं की जाती है। आरआर वाग के प्रमुख पंकज देवरे साहेब, डीएम स्टेशन हर्षल पाटिल, AWS चंदू गोसावी, मनोज गवली, जीबी सूर्यवंशी, महाराष्ट्र अंधविश्वास उन्मूलन समिति के प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटिल, शंकर सागरे, दिलीप खिवसरा, नवल ठाकरे और बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थी। नमस्कार। 8 मार्च जागतिक महिला दिन। महिला दिनानिमित्त मी आपल्याला प्रथम संपूर्ण महिलांना शुभेच्छा देतो। जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा उद्देश आज आहे की महिलांमध्ये सबलीकरण करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे किंवा महिलांना एक निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही असो, घरातले असो काय असो, त्यांना सहभाग करणे, काय हा उद्देश त्यामध्ये असतो। बऱ्याच वेळेला एकीकडे आपण पाहत असतो की बऱ्याच महिला मोठ्या मोठ्या प्रगती प्रथावर गेलेल्या आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार, अनाचार किंवा दुय्यम स्थान महिलांना देत असतात। तर ते होऊ नये, महिलांनी जास्तीत जास्त एक पुढे जायला पाहिजे। या हिशोबाने आज आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिला कंडक्टर वाहक त्यांचा सत्कार करत आहोत। त्यांनी धाडसी पाऊल परिवर्तनाच्या दिशेने घेतलेलं आहे। काय एकदा बाहेर जाणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि अशा रीतीने आपण एक ही ड्यूटी फार सांभाळली, त्याबद्दल तुमचं एक अभिनंदन करतो आणि अशा रीतीने जास्तीत जास्त महिलांनी पुढे यायला पाहिजे, काय आपल्या परिवर्तन करायला पाहिजे। तर त्या हिशोबाने आज आम्ही इथं महिला कंडक्टरांना छोटीशी भेटवस्तू देत आहोत आणि तुम्ही सुद्धा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या। बऱ्याच वेळेला काय असतं, आपण आपल्या घरातील कुटुंबाकडे लक्ष देतो, मुलांकडे लक्ष देतो, परंतु आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही। तसंच बऱ्याच वेळेला महिला अंधश्रद्धा खूप बाळगत असतात, अघोरी अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धेच्या एक बळी होत असतात। तर त्या ठेवू नये, काय तर आपण विवेकी विचार समाजामध्ये निर्माण व्हावा, त्या हिशोबाने सुद्धा आपण अंधश्रद्धेचा एकही करू नका। एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकत असतं, एक असा उद्देश आहे। तर तुम्ही मला वेळ दिला, एक बिजी समयामध्ये तुम्हाला ड्युटी असताना देवरे सरांनी मला परवानगी दिली आणि तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो। पुण्याच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो।